मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. जुलै महिना सुरू झाला आहे, पण अजूनही जून महिन्याचा 1500 रुपयाचा हप्ता अनेक महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही. त्यामुळे राज्यभरातील लाखो महिलांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे. पण आता या संदर्भात एक मोठी दिलासादायक माहिती समोर येते. मिळालेल्या माहितीनुसार जून महिन्याचा प्रलंबित 1500 रुपयांचा हप्ता हा 15 जुलैपर्यंत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवली जाते. दरम्यान राज्य सरकारकडून या संदर्भात हालचाली वेगाने सुरू असल्याची माहिती देखील मिळते. लवकरच होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या हप्त्याबद्दल महत्वाचा निर्णय देखील घेतला जाऊ शकतो. मंजुरी मिळाल्यानंतर निधी थेट डीबीटी अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीद्वारे महिलांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. सध्या राज्यभरातील तब्बल 1,66,00,000 पात्र महिला या हप्त्याची प्रतीक्षा करतायत. त्यामुळे या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले. मात्र येथे एक अशी महत्वाची गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. जून महिन्यात हप्त्याबाबत अद्याप सरकारकडून कोणतीच अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या अनेक अफवा तसंच बनावट संदेशांवर अजिबात विश्वास ठेवू नका. तसंच ई-केवायसी, बँक खाते आणि आधार लिंकिंगची माहिती एकदा नक्की तपासून घ्या, कारण निधी जमा करताना या बाबी महत्वाच्या ठरणार आहेत. आता तुम्हाला काय वाटतं, जून महिन्याचा 15 जुलै पूर्वी हप्ता जमा होईल का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि लाडकी बहीण योजना, सरकारी योजना, शेतकरी योजना आणि नोकरी भरतीच्या अशा ताज्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.